नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. जगप्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली जे पाणी पितो ते एअरलाईन कंपनीचं पाणी जे आहे ते आता बदलापूरकरांना मिळणार आहे. या मशीन ज्या आहेत त्या आपण बघू शकतो आता बदलापूरमध्ये बदलापूरकरांच्या सेवेसाठी दाखल झालेल्या आहेत. कशा प्रकारे या मशीन्स याची सेवा कशी मिळते याचं प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत आणि या मशीनचं कामकाज कसं चालतं आणि कशा प्रकारे जी पाण्याची शाश्वतता आहे ती आहे याचं आपण माहिती घेणार आहोत. सर, काय वैशिष्ट्य आहे? नमस्कार सर, मायसेल्फ राजेंद्र पवार. आज जर बघितलं तर सनेजचं हे आयनायझर मशीन आहे. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर पूर्णपणे वेगवेगळे पीएचचं पाणी आपल्याला प्रत्येक घरामध्ये देण्याचा एक हे भेटतोय. का तर येणाऱ्या काळात मार्केटची गरज आहे. 7.5 पीएचचं पाणी लहान मुलं पिऊ शकतात, 8.5 पीएचचं पाणी मोठे लोक पिऊ शकतात. त्याच्यानंतर कुकिंगसाठी 9.5 पीएचचं पाणी वापरू शकतो. फ्रुट्स व्हेजिटेबल धुण्यासाठी 10.5 पीएचचं पाणी. त्याच्यानंतर ब्युटी वॉटर, चेहरा धुण्यासाठी किंवा हेअर वॉश करण्यासाठी पाणी. म्हणजे आज जर बघितलं तर हे वेगवेगळे पीएचचं पाणी आपल्याला रेग्युलर मिळतच नाही. आणि आज मार्केटमध्ये जर बघतोय आपण तर आपल्या घरात जे पाणी येत आहे हे पूर्णपणे ऍसिडिक पाणी येत आहे. म्हणजे आज प्रत्येक घराघरामध्ये ह्याचा अवेअरनेस होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे एक सनेजने विडा उचललाय की बाबा केमिकल मुक्त पाणी, जे ऍसिडिक मुक्त पाणी ते आता घराघरातून बाहेर निघणं गरजेचं आहे. का आता आज जर बघितलं मोठे मोठे सेलिब्रिटी लोक असतील, क्रिकेटर लोक असतील, स्वतः तुम्ही नुकतंच नाव घेतलं विराट कोहली सरांचं, तर आज विराट कोहली सर जे पाणी पितात ब्लॅक वॉटर त्याच पद्धतीचं हे पाणी आहे. आयोनाज पाणी, ह्याला अल्कलाईन वॉटर पण म्हणतात, ह्याच्यात हायड्रोजेनिक वॉटर पण म्हणतात, मॅजिक वॉटर पण म्हणतात. तर हे पाणी आता बदलापूरकरांसाठी पण इथं उपलब्ध झालंय आणि ऑल ओव्हर इंडियात, ऑल ओव्हर महाराष्ट्रात हे पाणी तुम्हाला इथं भेटू शकतं. दीदी, जर संपर्क करायचा असेल तर कशा प्रकारे लोकांना संपर्क करता या मशीन घेण्यासाठी? मशीन घेण्यासाठी संपर्क करू शकता माझ्या नंबरवरती. माझं नाव साक्षी सुनील केदारे. नंबर आहे 9076425898. मशीन सगळ्यांना खूप गरजेची आहे, कारण की आता जे आपण पाणी पितोय त्याच्यामध्ये खूप सारं केमिकल आहे आणि आपण सोन्यावरती जे खर्च करतो ते सोन्यावरती न खर्च करता जर या मशीनवरती खर्च केला तर आपला हॉस्पिटलचा पूर्ण खर्च वाचणार आहे. सर, इथं प्रत्यक्षही तुम्ही दाखवणार आहे ते आम्हाला 100% दाखवणार. वॉटर असेल, मॅजिक वॉटर म्हणूनही हे पाणी जे आहे ते प्रसिद्ध आहे. अनेक क्रिकेटर्स असतील, मोठमोठे व्यक्ती असतील, या मशीन्समधूनच जे पाणी येतं ते पित असतात. आणि आता आपण जर पाहिलं तर इथं प्रात्यक्षिकही या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांना दाखवणार. आता आपण याच्यात 10.5 पीएचचं पाणी घेतलंय. आता 10.5 पीएचच्या पाण्यामध्ये तुम्हाला मी एक गोष्ट दाखवणार आहे की हे लाईव्ह वॉटर काय, ह्याला लाईव्ह वॉटर म्हणतात, जिवंत पाणी. आपल्याकडे जे पाणी येतंय ना ते पूर्णपणे डेड वॉटर येतंय. नळातून जे पिण्यासाठी पाणी असतं ते डेड वॉटर आहे. पण आता तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील की ह्याच्यात आपण आता बबल बघणार आहे. ती लाईट बंद करा. हे बघू शकता तुम्ही, हे प्रात्यक्षिक बबल आपल्याला आपल्या करंट पाण्यामध्ये दिसत नाही. जे ह्याच्यामध्ये दिसतं ह्याला हायड्रोजेनिक वॉटर असं म्हणतात. जे विराट कोहली पितो ह्या प्रकारचं पाणी पितो. हेच पाणी आता तुम्हाला ह्या मशीन मधून भेटतंय. का आता ह्याच्यामध्ये अल्कलाईन वॉटर करण्यासाठी प्लॅटिनमच्या प्लेट्स बसवलेल्या आहेत. म्हणजे हे बबल आपल्याला आता दिसत नाही. ह्याला हायड्रोजेनिक लाईव्ह वॉटर मध्ये कन्वर्ट करतो आपण. हे काही सेकंदासाठी असतात बबल आपल्या बॉटल्समध्ये. आणखी प्रात्यक्षिक आहे आमच्या प्रेक्षकांना नक्की पाहायला आवडेल. नक्कीच आपण बघितलं बदलापूरकरांना मिळते आणि आम्ही बघू शकतो आणखी प्रात्यक्षिक आहे ज्या पाण्याचे ते आपल्याला आता सर जे आहे ते दाखवणार आहे. नमस्कार. आता जर बघितलं तर मग आपण मशीनचं पाणी जर चेक केलंय तर आता आपण याचा प्रात्यक्षिक बघणार आहे. आज जर बघितलं तर हे घरगात आपल्या ज्या वॉटरला पाईपला जे पाणी येतं नळाला त्याचं टॅप वॉटर घेतलंय. त्याच्यानंतर आज मार्केटमध्ये भरपूर ग्राहकांचा, भरपूर समाजातल्या लोकांचा एका बॉटलवर विश्वास असतो, म्हणजे बिस्लरी वॉटर. कुठल्याही ब्रँडची बिस्लरी वॉटर घ्या, कुठलंही पाणी घेऊन आपण याच्याशी डेमो करू शकतो. त्याच्यानंतर आज खूप साऱ्या युथ लोकांना कोल्ड्रिंक पिण्याची खूप सवय आहे, पण आज कोल्ड्रिंक किती ऍसिडिक आहे हे पण या डेमोच्या माध्यमातून आपण बघणार आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या पाण्याचं जर बघितलं तर 8.5 पीएचचं पाणी घेणार. 8.5 पीएचचं पाणी ह्याच्यामध्ये आपल्या नळाचं पाणी घेतलंय, रेग्युलर जे कॉर्पोरेशन वॉटर असतं ते. हे 8.5चं आहे ना, 10.5 आहे.
त्याच्यानंतर याच्यामध्ये बिस्लरी पाणी घेणार आहे आपण डेमोसाठी, जे लोक 20 रुपये 10 रुपयाला देऊन जे विकत घेतात ते. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे 8.5 pH पाणी आहे, आयोनायझर्स. चार वेगवेगळ्या प्रकारचं पाणी आणि म्हणजे हे आपण जे रेग्युलर ड्रिंक करतो तेच घेतलेलं आहे. म्हणजे स्प्राईट पण लोक पियाला वापरतात, त्याच्यानंतर रेग्युलर घरात कॉर्पोरेशनचं पाणी जे येतं ते पियाला वापरतो, आणि त्याच्यानंतर बाहेर गेल्यानंतर आपण बिस्लरी शिवाय पाणी पित नाही आज. पण बिस्लरी पण किती घातक आहे आपण बघणार आहे. तरी आपल्या हातात पीएच इंडिकेटर आहे. म्हणजे आज जर बघितलं तर केमिकल ट्रायलसाठी पीएच इंडिकेटर वापरला जातो. तर आपण पीएच इंडिकेटर टाकून आज पाण्याची पात्रता चेक करणार आहे की खरंच आपण अल्कलाईन पाणी पितोय का ऍसिडिक पाणी पितोय का न्यूट्रल पाणी पितोय. इथं जर तुम्ही चार्ट बघितला तर आपल्याला अल्कलाईन पाणी पिणं गरजेचं आहे. पण आज आपण कोणतं पाणी पितोय ते बघूया. म्हणजे आज आपल्या बदलापूर गोवासी असतील किंवा कुठल्याही घरातल्या पाण्यांना जे पाणी येतं ते कोणत्या कॅटेगरीचं आहे, कोणत्या पीएचचं आहे ते बघा. त्यानंतर हे बिस्लरी वॉटर आहे. हे काय मिक्स केलं सर आपण? हे पीएच इंडिकेटर आहे ओके. जे सायंटिस्ट लोक वापरतात पीएच चेक करण्यासाठी. आज तुम्ही बघू शकता ह्या पाण्याचा कलर बघा पूर्णपणे हिरवा झालेला आहे. त्याचा लाईटली ग्रीन झालाय, म्हणजे बिस्लरी वॉटरचा, म्हणजे Bisleri water, हा. न्यूट्रल पीएच आहे याचा. हा पूर्णपणे ऍसिडिक आहे. म्हणजे एक्झाम्पल आहे की हे जे ऍसिडिक पाणी आहे ना, हे आपण जे टॉयलेट क्लिनर वापरतो का त्या पात्रतेचं हे आपण कोल्ड ड्रिंक पितो, आणि हे अल्कलाईन पाणी. म्हणजे आता जर तुम्ही बघू शकता सायन्सनुसार सांगितलं गेलंय की तुम्ही 8.5च्या वरचं पाणी पिलं पाहिजे, आणि हे आपलं 8.5 पीएचचं जे पाणी आहे ते ह्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला. त्याच्यानंतर हे जर बघितलं तर ह्याचा पीएच तुम्ही बघा 3च्या पण खाली गेलेला आहे पूर्णपणे. म्हणजे हे आपण रोज जे कोल्ड्रिंक पित असते कोल्ड्रिंक पितो ते घातक आहे शरीराला. खूप घातक आहे, का तर त्याच्याने ऍसिडचं प्रमाण शरीरात वाढतं, आणि त्याच्यामुळे हाडांचा कॅन्सर किंवा अल्सर असे मोठे मोठे आजार होण्याची शक्यता दाट वाढलेली आहे आता. आणि त्याच्यानंतर आपण जे बिस्लरी वॉटर पितोय हे पूर्णपणे डेड वॉटर आहे, का तर हे बघा ह्याचा पण पीएच पूर्णपणे 6च्या आत गेलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आज जे शहरात पाणी दिलं जातंय कॉर्पोरेशनच्या माध्यमातून म्हणा, तर ते पण 7 म्हणजे न्यूट्रल पाणी आहे. म्हणजे अल्कलाईन वॉटर नसून हे ऍसिडिक वॉटर म्हणूनच ह्याला घोषित केलं जाईल. म्हणजे आज ह्या प्रकारचं पाणी आपण पितोय. आता हे झाले पीएच, पण याची अजून एक प्रॉपर्टी असते ती म्हणजे ओआरपी. म्हणजे खरंच पाणी जिवंत आहे का ते आपण आता चेक करणार आहे लगेच लाईव्ह. याच्यामध्ये आपण आता टॅप वॉटर घेतलंय जे आपण रेग्युलर आता घरात वापरतोय प्यायला, नगरपालिकेचं पाणी. त्याच्यानंतर ह्याच्यात पाणी घेतलंय आपण बिस्लरीचं, आणि ह्याच्यामध्ये घेतलंय 8.5 पीएचचं आयोनायझरचं पाणी. आता ही ओआरपी टेस्ट म्हणून एक लिक्विड येतं, ह्याच्यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. म्हणजे जर पिंक कलर पाण्याचा झाला तर पाणी जिवंत आहे, म्हणजे ओआरपी टेस्ट पॉझिटिव्ह आहे. आणि जर पाणी तसं राहिलं तर पाणी आपल्याला पिण्याजोगे नाहीये असं याच्यातून दिसतं. म्हणजे आज जर बघितलं तर मी विचारलं कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली पाहिजे का निगेटिव्ह आली पाहिजे, तर लोक म्हणते निगेटिव्ह आली पाहिजे. तसं ही पाण्याची टेस्ट पण निगेटिव्ह झाली पाहिजे तर आपली पाणी पिण्याजोगी काय योग्य आहे. तर आता आपण सेम ड्रॉप टाकणार आहे प्रत्येक पाण्यामध्ये. बघा 8.5 पीएचच्या पाण्यात पूर्णपणे कलर पूर्णपणे काय झाला, पिंक झालेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हायड्रोजन ऑक्सिडंट जो आहे तो ऍक्टिव्ह आहे, आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही ह्याच्यामध्ये पूर्णपणे काय काहीच फरक पडलेला नाही. हा हे बिस्लरीचं पाणी, आणि त्याच्यानंतर हे आपलं नगरपालिकेचं पाणी. म्हणजे हे पाणी पूर्णपणे मृत पाणी जे आहे ते आपल्याला पिण्यासाठी रोज मिळतंय, आणि तेच पाणी पिल्यामुळे शरीरामध्ये आजार का वाढत आहेत, तर शरीरामध्ये जर बघितलं तर टोटल 71% पाणी आहे प्रत्येकाच्या, आणि शरीरामध्ये जे पाणी आहे ते ऍसिडिक असल्यामुळे जास्त आजार वाढत चालले. म्हणजे आज जर बघितलं तर प्रत्येक घरामध्ये पित्ताचं प्रमाण, ऍसिडीचं प्रमाण का वाढलंय, त्याचं कारण एकच आहे, पाणी जे पितोय आपण एक तर कमी पितोय, आणि पाणी प्यायला गेलं की पाणी जड जातंय प्यायला.
त्याच्यामुळे हे पाणी प्यायला हलकं आहे, शरीराला पचणार आहे. म्हणजे ह्याच्यात जर तुम्ही पाणी पिलं तर 70 ते 80% पाणी शरीरात पूर्णपणे वापरलं जातं आणि 20 ते 30% पाणी वेस्ट जातं. पण आता जे रेग्युलर पाणी आपण पितोय त्याच्यातलं 70% पाणी वेस्ट जातं आणि 20 ते 30% शरीर यूज करतंय. तर हे पाणी शरीरासाठी काय गरजेचं आहे, तर सगळ्यात जास्त जर बघितलं तर पाण्यामुळे आजार बरे होतात, कारण आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. अजून एक प्रयोग याच्यामध्ये जर बघितलं तर आज आपण हेच पाणी जेवणाला पण वापरतोय. 9.5 पीएचचं पाणी. आता आपण हळद आणि जिरा ह्या दोन ह्याचा डेमो बघणार आहे. एका ह्याच्यात बिस्लरीचं पाणी वापरणार आहे आणि एका ह्याच्यामध्ये 9.5 पीएचचं जे आपल्या आयोनायझर मशीनचं कुकिंग वॉटर आहे ते वापरणार आहे. हळद आणि जिरे घेतले सर. येस. अल्कलाईन वॉटर जे आहे, जे प्युरिफाय होऊन येतं, त्याच्यानंतर त्याचे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. ते किती महत्वाचं आहे आणि सर्वसाधारण जे पाणी आपण घरात याच्यामध्ये आपण वापरतो. 9.5 पीएचचं पाणी घेतलंय का तर आपल्याला जेवण बनवण्यासाठी 9.5 पीएचचंच पाणी वापरलं पाहिजे. पण आज आपल्याला ते उपलब्ध होत नाही, पण ह्या मशीनच्या माध्यमातून होणार आहे. तर आपण एका ग्लासामध्ये बिस्लरी वॉटर आणि एका ग्लासामध्ये 9.5 पीएचचं पाणी घेतलंय. ह्याच्यामध्ये मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी आपण चेक करणार आहे का तर जिऱ्यामध्ये एक जो मेन आर्क आहे तो पूर्णपणे निघण्यासाठी बघा किती वेळ जातोय. दोन्ही पाण्यांमध्ये आपण जिरं सेम टाकणार आणि दोन्ही पाण्यांमध्ये हळद पण सेम टाकणार आहे. आता हे आपलं बिस्लरी पाणी आहे, बघू शकता काहीच फरक पडलेला नाहीये. आणि आपलं 9.5 पीएचचं पाणी आहे. पाण्यामध्ये पूर्णपणे जिऱ्याचा काय उतरलेला आहे, अर्क उतरलेला आहे जो पाहिजे असतो. म्हणजे आज जर बघितलं तर महिलांना सगळ्यांना माहिती आहे की हे पाणी गरम घेतल्याशिवाय जिरा कलर सोडत किंवा त्याचा जो पूर्ण गुणधर्म तो सुटत नाही. पण आज 9.5 पीएचच्या पाण्यामध्ये जर बघितलं तर जिऱ्याने पूर्णपणे कलर सोडला आहे. ही आपली हळद घरच्या पाण्यामध्ये म्हणजे बिस्लरीच्या वॉटरमध्ये टाकली आहे, हाय तशी येल्लो दिसते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याच आयोनायझर पाण्यात 9.5 पीएचच्या पाण्यामध्ये बघा पूर्णपणे हळद रेड झालेली आहे. म्हणजे हळदीमधला जो गुणधर्म आहे रिअल, जो आपल्याला जीवनसत्व म्हणतो आपण जेवणातलं, ते आपल्याला या पाण्याच्या माध्यमातून भेटतं. त्याच्यामुळे हे शरीराला निरोगी राहण्यासाठी खूप कामात येतं. सगळ्यात महत्वाचा डेमो आता आपण बघणार आहे. तर आज जर बघितलं तर गोमूत्र, आज जर बघितलं तर आयुर्वेदामधलं सगळ्यात महत्वाचा घटक आहे गोमूत्र अर्क. पण आज प्रत्येक जण गोमूत्र पाहिजे त्या प्रमाणात पिऊ शकत नाही. 1 लिटर 2 लिटर 3 लिटर पिऊ शकत नाही. पण आज गोमूत्र सारखं जर पाणी आपल्याला रोज प्यायला भेटलं, म्हणजे गायीच्या किडनीतून फिल्टर होणारं पाणी एखाद्याच्या माणसाचं जर किडनी बरी करते तर त्या प्रकारचं पाणी आज तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे आज जर बघितलं तर गोवारचा आपण पीएच चेक करणार आहे आणि आपल्या 9.5 पीएच चेक करणार आहे. म्हणजे गोमूत्रामुळं मोठे मोठे आजार बरे होतात, कॅन्सर, पॅरालिसिस असे आजार मोठे मोठे बरे होतात. पण ह्याचा प्रॉब्लेम एक आहे की लोकांना ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात पिलं जात नाही. पहिल्या काळात लोक प्यायचे पण आता पित. त्याच्यामध्ये आपण 9.5 पीएचचं पाणी घेणार आहे. आता आपलं 9.5 पीएचचं पाणी आहे ना, ज्याला बीपी आहे, शुगर आहे किंवा पॅरालिसिस आहे, मोठे आजार असतील, त्यांनी 9.5 पीएचचं जर पाणी पिलं तर त्यांचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. का तर हे पाणी कॅन्सर पण बरा करतं असं सांगितलंय. आता याच्यामध्ये आपण पीएच इंडिकेटर टाकणार आहे. हे बघू शकता गोमूत्राचा जो अल्कलाईन झालेला आहे पीएच, तोच आपल्या पीएचचा पण झालेला आहे 9.5 पीएचचा. म्हणजे आज जर बघितलं तर गोमूत्र आणि आपलं 9.5 पीएचचं पाणी हे पूर्णपणे काय अल्कलाईन आहे. म्हणजे ह्याचं 1 लिटर पाणी पिलं काय आणि गोमूत्र 1 लिटर पिलं काय सेमच होणार आहे. कारण जे गोमूत्र काम करतं तेच हे पाणी पूर्णपणे शरीरात काम करतं. म्हणजे आज सर्वसामान्य लोकांना आजारातून बरं होण्यासाठी हे पाणी काम करणार आहे. आणि म्हणूनच बदलापूर सारख्या ठिकाणी आज जर बघितलं तर हे मशीन पूर्णपणे उपलब्ध झालंय. हे पाणी प्रत्येकाच्या घरात पोहोचण्यासाठी सनेजने खूप मोठा विडा उचललाय. का आता ह्या पाण्याचा अवेअरनेस प्रत्येक भारतातल्या, प्रत्येक महाराष्ट्रातल्या घरात गेला पाहिजे. का आता आज वाढता आजार जर बघितलं तर शुगर, बीपी असन,
अटॅकचे प्रमाण असतील, कोलेस्ट्रॉल असेल, अशा असंख्य आजार याच्यातून बरे होतात. आणि आज जर बघितलं तर सायंटिस्टने याच्यावर पूर्णपणे अभ्यास करून हे पूर्णपणे सॅटिस्फाईड पाणी आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सगळीकडे उपलब्ध आहे. पण आज नामांकित कंपन्यांनी याचे रेट, मशीनचे रेट महाग असल्यामुळं सनेज कंपनी एकदम मर्यादित रेटमध्ये आज सर्वसामान्यांना हे मशीन परवडावं त्यासाठी आज जर बघितलं तर हे मशीन, आयोनायझर मशीन हे उपलब्ध केलेलं आहे. नक्कीच आपण पाहिलं अल्कलाईन वॉटरचं संपूर्ण प्रात्यक्षिक आपण पाहिलेलं आहे आणि हे पाणी मानवी शरीराला किती उपयुक्तता आहे याची प्रचिती आपण घेतलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मोठमोठे सेलिब्रिटीज असतील, मान्यवर असतील, ते जे पाणी पितात तेच मशीन जे आहे ते आता बदलापूरमध्ये उपलब्ध झालेलं आहे आणि आपण बघू शकतो त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलेलं आहे. नक्कीच याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी कशा प्रकारे होतोय याचाही अनुभव जो आहे तो आपण घेतलेला आहे. बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइसला फॉलो करा.